मित्रांनो, प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटतं. अनेक जण ते दुःख कित्येक वर्ष कुरवाळत बसतात. काही जण तर म्हणतात की तुम्हाला नाही कळणार माझं दुःख, मी काय भोगले ते. पण किती जरी मोठं दुःख असले तरी ते देखील त्याची पातळी कधी ना कधी कमी होतेच. कित्येकदा ते दुःख देखील नसतं तर तक्रारी, अपेक्षा असतात आणि माणूस त्यालाच मोठं करत जातो. पण आयुष्यभर जर दुःख करत बसलो तर पुढे जाताच येणार नाही, प्रगती करताच येणार नाही. दुःख प्रत्येकाला असतं. कोणाला काही आर्थिक अडचणी, मानसिक समस्या, नातेसंबंध, प्रेम, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू या बाबतीत समस्या, शैक्षणिक किंवा कार्यालयीन जीवनात काही अडचणी असतात. जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत समस्या, दुःख हे असणारच आहे आणि हे प्रत्येकानं स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या दुःखातून बाहेर जितक्या लवकर पडता येईल तितक्या लवकर पडणं अपरिहार्य असतं. आणि तुम्हाला जर का स्वतःचं दुःख मोठं वाटत असेल किंवा त्यातून बाहेर कसं पडावं हे जर समजत नसेल तर इतरांच्या दुःखात तुम्ही सहभागी व्हा. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं दुःख या जगामध्ये आहे. कोणाला 2 वेळेचं अन्न मिळत नाही तर कोणाच्या डोक्यावर छप्पर नाही, कोणाला वस्त्र नाहीत. ह्या तर अगदी मूलभूत गरजा आहेत. पण आपल्या समाजात या देखील अनेकांच्या गरजा पूर्ण होत नाहीत. हातावरचं पोट असणारे, रात्री फक्त पाणी पिऊन झोपणारे कित्येक जण आहेत. रस्त्यावर लाखो लोक आजही झोपलेले आहेतच की. या समाजातील घटकाला शिक्षण, इंटरनेट, विज्ञान याचा गंधही नाही आणि आपण आपल्या क्षुल्लक तक्रारी, दुःख घेऊन बसलेलो असतो. कधीतरी या लोकांचं आयुष्य जवळनं पाहण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या दुःखाचं स्वतःलाच हसू येईल. दिव्यांग असणारी माणसं पहा. उच्च शिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभी तर आहेतच, पण स्वतःच्या कुटुंबियांना देखील आधार देत आहेत. कित्येकांना प्रेरणा देत आहेत. कधीतरी त्यांच्याशी बोलून पहा. खऱ्या अपेक्षा, दुःख, यातना काय असतात याची जाणीव होईल. एखाद्या घरात कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावतो. त्या घरातील लहान मुलांवर, घरातील स्त्रियांवर सर्व जबाबदारी येऊन पडते. अचानक सुस्थितीत असलेलं घर कोलमडतं. त्यांना जाऊन विचारा दुःख काय असतं ते. स्वतःच्या दुःखाची पातळी तुमची नक्कीच कमी होईल. आधार काय असतो ते त्यांना विचारा. त्यांचा चेहराच तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित देऊन जाईल. एखाद्यानं साथ सोडली तर कसं वाटतं हे घटस्फोटित व्यक्तींना विचारा. नातं तुटणं म्हणजे काय असतं हे त्यांना विचारा. लग्नाचं खरं महत्त्व, पती पत्नी यांचं नातं याची महती तुम्हाला त्यांच्याकडून समजेल आणि तुमच्या अवाढव्य अपेक्षा तिथेच थांबतील. अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे दुःख हे 5वीलाच पुजलेलं असतं, पण तरी देखील ती माणसं मन भक्कम करून स्वतःची प्रगती करीत आहेत. मग आपण का करू नये? किती जरी मोठं दुःख असलं तरी त्यातून उभारी घेणं देखील गरजेचं आहे. सहानुभूती मिळवण्याची अपेक्षा ठेवून जगणं कधीच उचित ठरत नाही. जेव्हा कधी मनात दुःख साचलेलं असेल तेव्हा उघड्या डोळ्यांनी जगाकडे पहा. त्यांचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तिथे त्यांना मदत करा. तुम्ही स्वतःचं दुःख विसरू शकाल. तुम्हाला रडू वाटत असेल तर रडून मोकळे व्हा. कोणाशी त्याविषयी काही बोलू वाटत असेल तर बिनधास्त बोला, पण दुःखाला कवटाळत राहू नका. आज अनेक माणसं शारीरिक आजारांनी ग्रासलेली आहेत, पण या बरोबरीने मानसिक आजार देखील भयंकर वाढलेले दिसत आहेत. प्रत्येक माणसाला आज काही ना काही मानसिक समस्या आहे, पण ती सोडवणं, त्यावर सोल्युशन काढणं हे ज्याच्या त्याच्या हातात नक्कीच आहे. आणि हे करण्यासाठी एक सकारात्मक, निरोगी मानसिकतेची नितांत गरज आहे. आणि ही मानसिकता तेव्हाच तयार होईल जेव्हा आपण स्वतःच्या कोशातून बाहेर पडू आणि जगाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहू. माणूस फक्त निरीक्षणानं देखील खूप काही शिकू शकतो. हे जग एक शाळा आहे. तुमची दृष्टी तशी ठेवा. ही दृष्टी तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करेल. तर मग मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि आजच इतरांच्या दुःखात सहभागी व्हायला सुरुवात करा. कारण जेव्हा तुमच्यावरती एखादं दुःख ओढावेल तेव्हा तीच लोक तुमच्या मदतीला येतील, अगदी न सांगता. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.